जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। तर मी आहे आत्ता मुलुंडमध्ये, मुलुंड कालिदास नाट्यगृहाच्या प्रिमायसेसमध्ये एरियामध्ये, आणि माझ्यासोबत आहेत माझे दोन बंधुराज। तर आम्ही तिघंजणं चाललो आहोत गणपती बाप्पाच्या आगमनाला। तर मुंबईमध्ये सगळीकडे ठिकाणीच आगमनाची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मी आणि आत्ता अथर्व आणि प्रणेश आम्ही तिघंजणं चाललो आहे। अथर्व हाय, नमस्कार मित्रांनो। नमस्कार मित्रांनो। यस, चला बसा। इथून आमची सुरुवात आहे। रिक्षा, ट्रेन, नंतर मग चालत। लेट्स गो। काकांची रिक्षा नवीन आहे। श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आत्ता आम्ही आहोत करी रोड स्टेशनला। तर मी आता आहे गणसंकुल चित्रशाळेच्या बाहेर, आणि इथून काही बाप्पांचं आगमन होणार आहे, खेतवाडीचा राजा वगैरे। आणि बघू शकता चित्रशाळेच्या बाहेर किती गर्दी आहे, आणि इकडे ढोल पथकसुद्धा आहे। सो बघूया, आपल्याला जेवढे पॉसिबल होतील तेवढे आपण गणपती बाप्पांचं आगमन कव्हर करू, बघू, एन्जॉय करू, आणि तुम्हाला नक्कीच दाखवू। गव्हर्नमेंटने मुंबईचं चांगलं केलं आहे, BMCने की कोणी केलं आहे डोंट नो, पण हे पोलीस काका, गार्ड लोक जे आता उभे आहेत ना, त्यांच्यामुळे किमान वरती मुलं चढणार नाहीत, जे खूप अतिरेकपणा करतात। हे बघा, याच्यावरती चढतात, बॅरिकेड्सवरती वगैरे जोर देऊन उभे राहतात। तिकडून बाप्पा चालला आहे, जो आपण मगाशीच पाहिला। मुंबई पोलीस मध्य प्रादेशिक विभाग। आता आम्ही आलो आहोत कलागंध आर्टच्या बाहेर, म्हणजे परळ वर्कशॉप। इथून खूप मोठे मोठे आगमन होतात, जसं की आपला चिंतामणी, परत आता महागणपती, काळचौकीचा राजा। तर आता आम्ही इथेच थांबलो आहे, बघूया कधी गणपती बाहेर येतो आहे ते। खूप जास्त गर्दी आहे, त्यामुळे आता एका साईडला थांबलो आहे, बघू शकता प्रचंड गर्दी आहे। लेट्स सी पुढे काय होतं आहे ते। चलिए बोलना। तो बेटा मनाला येत आहे तर ही गर्दी बघून या। ये ढोला हम कशाला काय करते? थोड़ा जल्दी चला, सामने देखो।
मोबाईल खाली घ्या काका. आलो ना मी. आम्हाला जी मूर्ती वाटली नव्हती तीच काळ चौकीचा महाराजाची मूर्ती निघाली. शूट तर केलंय मूर्तीचं, तर बघूया. अरे काय होणार चालू आता बरं डायरेक्ट 6 वाजता होतो. प्रणेश, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. कसा होता एक्सपिरियन्स? मग येणार काय परत? काहीतरी बोला रे, काहीतरी बोला.
आता परत आम्ही त्याच स्टेशनला आलो जिथून सकाळी आम्ही निघालो होतो. सकाळी करी रोडला उतरलो आणि मग आगमनाला गेलो होतो. आणि आता घरी निघताना पण आपल्याला तिथूनच जायचं. तर मंडळी, बघितलात तुम्ही, आपण मुंबईमधील सर्वात मोठा पारंपरिक महाआगमन सोहळा अनुभवला. खूप जास्त गर्दी होती, खूप जास्त रश होती, तरीसुद्धा आपण बाप्पांचं खूप सुंदर सुंदर दर्शन घेतलं आणि सुंदर सुंदर मूर्त्यासुद्धा पाहिल्या, जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असालच. गर्दी असल्यामुळे मला तेवढं फारसं व्यवस्थित शूट करता आलं नाही आहे, पण मी पुढच्या आगमनाला पण जाणार आहे, जे असणार आहे चिंतामणीचं आगमन. तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना, हे कमेंट करून सांगा. आणि मी दरवर्षीच आगमनाला जातो, तर म्हटलं यावर्षी आपण एक व्यवस्थित व्हिडिओ करू. तर आता हा व्हिडिओ केला आहे, माहीत नाही तो नक्की तुम्हाला आवडेल की नाही, पण होप सो तुम्हाला आवडेल, तुम्ही तो एन्जॉय कराल. आणि माझ्यासोबत माझे भाऊ होते. प्रणेशचा तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता आगमनचा. अथर्वाने मी याच्या अगोदर पण खूप वेळा गेलो आहे, विसर्जनाला पण आणि आगमनालासुद्धा. तर असेच पुढे खूप छान छान मुंबईमधील आगमन सोहळे, आपल्या कोकणातील आगमन गणपती उत्सव वगैरे हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.